कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी उपाशी राहिलेलं चालेल तुम्हाला? मग तुम्ही उपाशी राहिलेलं कसं चालेल आम्हाला? बाबा प्लीज प्लीज चला ना जेवायला। बाबा प्लीज या ना। बाबा प्लीज। बाबा सगळे आग्रह करतात, प्लीज। तुम्ही सगळे ना चला ऐक, मला कमी वाढ ग। अजिबात नाही आहे, पोटभर जेवायचंय। अखिल सलाडचं दे। हाँ। अरे आकाशला बोलवा जेवायला, आकाश बाहेर बसलाय। मी जाऊ बोलवायला? नाही नाही, मी बोलून आणते। ऐक, तो लॉन मध्ये बसलाय, नाही म्हणाल तर त्याला सांग आम्ही सगळे जेवायचे थांबलोय म्हणून। आलेच। त्यांना त्यांच्या नातवासाठी करावंसं वाटलं, त्यांनी केलं, काय बिघडलं? तुम्ही कधी आला तिथे? आत्ताच तुम्हाला जेवायला बोलवायला आले। आई बाबा पोचतेत ना मी? मेसेज आला होता त्यांचा। ठीक आहेत ना ते? नाही म्हणजे काही बोललेत का तुम्हाला? अहो तुम्हीच एवढं बोललात त्यांच्या बाजूने, का टेक नसतील ते? मला तर उलट तुमची काळजी वाटते। पण मला स्वतःची लाज वाटते। मला तुमचं ऐकायला हवं होतं, पण त्या क्षणी माझ्या डोक्यात जो गोंधळ उडाला होता ना, मला धक्का बसला होता की आई अशी कशी वागली। रागाच्या भरात मी तिला जाब विचारलं तर ती अजूनच डिफेन्सिव्ह झाली। ऐका ना, मी काय म्हणते, झालं गेलं ते जाऊ देत ना। आता एकाच गोष्टीचा विचार करत बसलात ना तर तुम्हाला जास्त त्रास होईल आणि बदलणार काहीच नाहीये ना। त्यापेक्षा ना आपण तुम्हाला बरं कसं वाटेल ना यावर फोकस करूया। आईंशी बोलून बरं वाटेल? इतक्यात नाही जमणार मला, शक्यच नाही। मग मी तुम्हाला एक टिपिकल उपाय सुचवू? जेवून घ्या म्हणजे बरं वाटेल। तुम्ही घ्या जेवून, मला वाटलं तर नंतर घेईन। बाबा म्हणाले मला की तुम्ही असंच काहीतरी उत्तर द्याल। घरात सगळे थांबले तुमच्यासाठी जेवायला, आणि तुम्ही नाही आला तर कोणीच जेवणार नाही। आता ह्यावर काय बोलायचं? चल आकाशराव, ते अजून एक बोलायचं होतं। बोला ना। थँक्यू। का? माझ्या आई बाबांना बेघर होण्यापासून वाचवलं त्यामुळे खरंच मनापासून थँक्यू। ते माझेही सासू सासरे। नो प्रॉब्लेम। चला। बरं, आता आकाशला वाढून झाल्यावर तुम्ही दोघेही बसा जेवायला। बाबा नको, आधी तुमचं होऊ द्या, मग आम्ही सावकाश बसतो। हे कोणासाठी? हे आईंसाठी। भाऊजी, त्या मला वाटत नाही की सगळ्यांसोबत जेवायला बसते। वसुंधरा, त्याची काही एक गरज नाही। तिला भूक लागली तर ती स्वतः येऊन घेऊ शकते जेवण। हे तुम्ही असं तिच्या मागे मागे करता ना, म्हणून ती शेफारली फार। नाही बाबा, सासूबाई आहेत त्या माझ्या, त्या नाही जेवल्या तर मला झोप नाही लागणार। वसुंधरा ऐक ना, आत्ता तरी त्यांच्या समोर जाऊ नकोस, मी घेऊन जाते। नाही वहिनी, मला
कधीतरी त्यांच्या समोर जावंच लागणार आहे ना. आणि आपलं बोलणं झालंय मगाशी. हो, हे जाऊन येते. आलेच. वसुंधरा पाणी पण घेऊन जा. आई, तू वसुंधरांच्या आई बाबांकडून हुंडा घेतलास की नाही? पास झालं. उलट बरंच झालं मी सगळं ऐकलं. ऍटलीस्ट तुझं खरं रूप तरी दिसलं मला. का त्यांचं घर ओरबाडून घेतलंस तू? त्यांची मुलगी आपल्या घरात नांदते म्हणून म्हणून तू तू हुंडा घेतलास? आकाश भाऊजी, तुम्हाला भाजणीचं थालीपीठ आवडतं ना? केलंय, घ्या. कसे झालेत? आवडले? थांबा, अजून एक वाढते. अहो ऍक्च्युली ना काल केले होते थालीपीठ, पण अचानक तुमचं तिकडे थांबायचं ठरलं. मग आई म्हणाल्या की आज करूया. मग आईने मला आज सकाळी भाजणीचं पीठ भिजवून दिलं. तुम्हाला मिरची घालून आवडतं ना, तसंच केलंय अगदी. आईने केलंय? हो, म्हणजे पीठ फक्त भिजवून दिलंय मी. अखेर चालेल, बस कर. कोण आहे? जा इथून. एकटं राहू दे मला. आई, मी वसुंधरा. आई, आता काय हवंय तुला? आई, हे जेवण. निघ, निघ इथून. आई प्लीज, तुम्ही प्लीज माझ्यावर चिड. एवढं सगळं झाल्यावरही तोंडवर करून आलीस. लाज नाही वाटत तुला? आई, तुम्ही माझ्यावर चिडलात ना, मग जेवणावर का राग काढताय? तुझ्याच कृपेने, तुझ्याच कृपेने माझ्याच घरात आज माझा जो अपमान झालाय ना, त्यांनी पोट भरलाय माझं. ही शपथ आई, आकाशराव हे सगळं ऐकतील याची कल्पना नव्हती मला. आणि माझी चूक फक्त एवढीच झाली की मी त्यांना थांबवू नाही शकले. सॉरी आई, व्हेरी सॉरी. प्लीज जेवणावर राग नका काढू. थोडं तरी खाऊन घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.